पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। कायम वादग्रस्त वक्तव्याने चर्चेमध्ये राहणारे शिंदेचे मंत्री तानाजी सावंतांनी आता हद्दच पार केली। सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याचीच अवकात काढली। धाराशिवमधील पिंपळगाव कोठावळा गावामधील हा प्रकार समोर आलाय। सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असं म्हणत तानाजी सावंत शेतकऱ्यावर संतापले। सुपारी घेऊन चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायचा नाही। मागे एक अशा पद्धतीनं सत्तेतले मंत्री जर बोलत असेल तर याचा सगळा परिणाम येत्या निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही। कारण आखरी तुम्ही काय काम केलं याच्यापेक्षा तुम्ही कशा पद्धतीचे लोकांसमोर आले हा प्रश्न फार महत्त्वाचा असतो। पण मंत्र्यासमोर जेव्हा एखादा शेतकरी जातो त्याला अवकात काढणं हे काही फार उचित नाही। तानाजींनी एक तर त्याची जाहीर माफी मागावी, कारण शेतकरी आहे ते वृद्ध शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची अवकात काढणं ते एवढं सोपं नाही। त्याची अवकात जर अशा पद्धतीनं काढल्या गेली तर सरकारची अवकात दाखवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही। एक आरोग्य मंत्र्यासारख्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने शेतकऱ्याची अवकात काढणं म्हणजे स्वतःची काय अवकात आहे हे शेतकऱ्याला दाखवून देणं आहे। मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काल ज्याप्रमाणे त्यांनी तोंडसूक घेतलं त्यानंतर आपल्याला विनंती केल्यावर आपण काही मंत्रिमंडळातून अद्याप यांची हकालपट्टी केली नाही। मात्र अशा प्रकारे पोळा सणाच्या तोंडावर बळीराजाला अवकात दाखवण्याची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतांना आपण अवकात दाखवणार आहात की नाही? तानाजी सावंतांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्राचा शेतकरी पेटून उठेल आणि तानाजी सावंतांना अवकात दाखवल्याशिवाय शेतकरी शांत बसणार नाही।